वैशाख महिना हा मराठी महिन्यातील दुसरा महिना आहे. यावेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते. त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवर जाणवतो. म्हणून या महिन्याला वैशाख वणवा असेही म्हणतात. त्यामुळे थंड पाणी पिणे, थंड पाण्याने आंघोळ करणे हे आपल्याला आल्हाददायक वाटते. या महिन्यात महत्त्वाचे सण व उत्सव येतात. त्यात अक्षय तृतीया हा सण खूप मोठा असतो. तो 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. अक्षय म्हणजे जे सतत राहते ते. म्हणून या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते अशी आपली धारणा आहे. त्यामुळे या दिवशी जप, दान, होम केले जाते. ही तृतीया बुधवारी आली आणि त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षय तृतीया महापुण्यकारक समजली जाते. हा सण विष्णू प्रीत्यर्थ आहे. या दिवशी वसंत माधवाची पूजा व तृषितांसाठी उदक कुंभ दान केला जातो. या महिन्यातील व्रत वैकल्येही या महिन्यातील वातावरणाला अनुकूल असेच केले जाते. या महिन्यात सगळीकडे वातावरण तापलेले असते. त्यामुळे या महिन्यात गरिबांना कुंभदान, सार्वजनिक पानपोई सुरू करणे, गरजूंना पंखा, छत्री, चंदन यांचे दान करणे, वसंतोत्सव साजरा करून स्त्रिया कैरीचे पन्हे दान करतात. तर मृत पितरांसाठी श्राद्ध, अपिंडक किंवा तिळतर्पण केले जाते. आपले पूर्वज पाणी पिण्यास येतात अशी कल्पना आहे. या मुहूर्तावर शेतकरी आपल्या शेतीतील कामाला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी उठले, मी आंघोळ वगैरे केली आणि थोडंसं पहिलं वाचन केलं झाडून वगैरे मारून, आणि त्यानंतर मग देवपूजा केली आणि मग मेन दरवाजा जो होता तो आपला सगळा स्वच्छ पुसून घेतला. त्याच्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक, शुभ, लाभ असं काढलेलं आहे आणि सडा रांगोळी केलेली आहे. हुंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे. आता घरातली बऱ्यापैकी माझी कामे झालेली आहेत. वाचन 1 तासाचं माझं राहिलेलं आहे, ते आता मी दुपारी वाचणार आहे. आणि आजची रांगोळी बघू शकता तुम्ही, साधी सिंपलच काढलेलं आहे, पण एवढी रांगोळी काढायला सुद्धा माझा अर्धा तास जवळजवळ गेलेला होता. आणि आज रविवार असल्यामुळे मी सूर्याची प्रतिमा काढलेली आहे हुंबऱ्यावर. सगळं आवरलं, पण हा बघा अजून अंतरून ठेवायचं आहे. कोण सगळी जिकडे तिकडे गेली. आता हा राडा आधी काढून घेते, कारण की असं जर अस्ताव्यस्त पडलेला दिसलं आणि कोणतरी आलं घरामध्ये तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. आणि व्यवस्थित बेड जर आपला असला आणि कोण आलं तर बरं वाटतं, नाही तर सगळा पसारा असला तर आपल्यालासुद्धा ते कसं तर म्हणजे होतं. त्यामुळे हे आधी सगळं घडी घालून व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात केली. पोळ्या आज बनवणार नव्हते, पण आईचा फोन आला आणि आई म्हणाली थोडी कसना डाळ खाल, म्हणजे सण बारायचा नाही आजचा, त्यामुळे थोडं कसना पुरणाचा वास घरात हा आला पाहिजे म्हणून मग आणि परत दुपारी मी आता पुरण घालणार आहे. मी आज ठरवलेलं संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे तर शिरा करायचा आहे, म्हटलं काहीतरी गोड बनवलेलंच आहे तर राहून दे म्हणून मग मी बनवणार नव्हती. पण आता ती तसं म्हणताय तर 1 पावशेर डाळ कसना मी घालणार आहे. ती म्हणतो ती 1 वाटी डाळ खायला आणला तर हा 200 रुपयाला मिळत होता, 240 झालेला आहे. आणि हा आहे ऊद, 1 नंबर ऊद आहे म्हटला तो. 1 किलो 400 रुपये 1 किलो आहे. तर वास तर खूप छान आहे असं म्हटलेले आहेत. ते आता बघूया. असं पूर्ण पॅकिंग येतं ते. गाईचं तूप संपलेलं, त्यामुळे अर्धा किलो आणले, 250 रुपये अर्धा किलो. आणि हा ओला चंदन आहे महाराजांना वगैरे लावायला, 60 रुपये. वास पण छान आहे. देवपूजा फुलं काही जास्त नव्हती, 20 रुपयाची आणलेली, तेवढी काय आमच्या देवांना पुरवत नाही. अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शुभ दुपारची वाजली असतील देव आणि थोडंसं वाचन राहिलेलं आहे माझं, वाचणार आहे. रात्री अजिबात झोपच लागली, खूप गरम व्हायला लागले. 2 पंखे असून पण असं धारा लागलेला, झोपच लागली. झोप न लागल्यामुळे डोकं असं दुखायला लागले विचारायला. मी गोळे खाल्ले, जेवढे गोळे खाल्ले आणि
झोप तर काही लागलं तर साधारण कमी आले वाचूया. कारण हे वाचन आहे की आपल्याला 4च्या संपवावं लागतं. आता 1:30 वाजले, 2 वाजणं वाचायला बसायला 1 तासभर तर लागणार, 3 वाजणार. आणि त्यानंतर अजून पोळी डाळ घालायची, सत्यनारायण करायचं, भरपूर काम. संध्या विष्णू सहस्रनाम वाचायला पाहिजे. तुळशीची पानं वगैरे सगळं आणायला लागले. आंबे डाळ तेवढे. आणि जे साहित्य मी तुम्हाला दाखवलं युद्धामुळे तूपसुद्धा महाग झाले, तूप महाग झाले, तर कापूर महाग झाला. सगळं युद्धामुळं 50-50 रुपये दर वाढले. कापूर आम्ही 200 रुपयाला आणत होतो ते पॅकेट, त्याचे 40 रुपये एक्स्ट्रा झाले. आणि तिळाचं तेल पण बाटली ती 60 रुपयाला येत होती एवढीशीच. ती बाटली तर त्यांनी 100 रुपये केले. 40-50 रुपये प्रत्येक वस्तू पाठीमाग दर वाढलेला आहे. आता ते युद्धाचं नाव आणि ह्यांचं गाव असं झालेलं. युद्ध तर तिकडं होत आहे, पण इथं सगळ्याचा दर वाढवून सगळं म्हणजे का नाही 9चे 1.25 दर लावले. आणि आज आंबे ढाळ्यातून आणलेले आहे. कलशामध्ये आंब्याचा ढाळा घातलेला आहे. फुलं जी आणलेली काल 20 रुपयाची, पण एवढी काही जास्त आली नाही. जास्त फुलं असली की छान वाटते. घरातलं सगळं आवरायला, सडा रांगोळी, उंबऱ्याला हळदीच लेपन करून, परत मेन दरवाजा होता तो आपला सगळा पुसून वगैरे स्वच्छ करून पुन्हा भांडी सगळं आवरायला हे टायमिंग आले. झालेला उशीर माझ्याकडे तासभराची आडवी झाली. कारण की म्हटलं डोकं असं दुकाने मला काही ते सुचच ना. वाचाल ते मी वाचन केलं 1 तासाचं, आणि त्यानंतर मला काय सुचना म्हणून उठून हे केलं. बाकीची कामं आवडली पटायला. आणि फुलं ठेवलेले आहेत मी तुमच्यासोबत. आपण घरच्या घरी धूप बनवायचं ते दाखवायला, ते सुद्धा होईना मला. दाखवायचं करायचं तर तसं खूप मनात इच्छा असते. सगळं ते काही नाही काहीतरी हे ना होऊन जातं. आता आजचा दिवस तर सगळं आपल्या ह्यातच जाणार. संध्याकाळी सत्यनारायण, पोळ्या, संध्याकाळी वाचन वगैरे सगळं अजून खूप वाचन करायचं. चला वाचून घे. त्यानंतर माझं जे वाचन होतं ते थोडंसं राहिलेलं 1 तासाचं ते केलं. आई म्हणत होती मला 1च वाटी डाळ घाल, पण 1 वाटी डाळ घातली तर म्हटलं कुठं कुणाला लागायची. निदान 7-8 पोळ्या झाल्या तर एका टायमाला खातील तर. आणि 1 वाटी डाळला पण तीच सगळी मेहनत लागणार आहे, आणि पावशेर डाळला पण तीच मेहनत लागणार आहे. कारण डाळ शिजवायला पाहिजे, गुळ घालायला पाहिजे, परत ते पुरण वाटायला पाहिजे. हे सगळं एका वाटी डाळला सुद्धा करावंच लागणार. आणि आपण पावशेर डाळ घातली तर त्याला पण करायला लागणार. म्हणून मी काय केलं, पावशेर डाळ घातलेली आहे. आणि सणावाराचा खूप गोंधळ आणि खूप गडबड होते, कारण घरात दुसरं कोणी नसतं, आपण सगळं करावं लागतं. आणि आज जास्तीत जास्त सेवा ह्या करायच्या होत्या. मला ज्या जमतील तेवढ्या सेवा मी आज केलेल्या आहेत. संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम पण मी वाचणार आहे. चला आत्ता झालेलं आहे माझं वाचून. टायमिंग झाले असेल 2 वाजले असतील. पोळ्याला डाळ घालली, पण डाळ शिजायला सगळं पोळ्या आवरायला बी 2 तास आपल्याला पाहिजे. जास्त काय डाळ घालणार नाही, पावशेरच घालणार आहे. पण पावशेरच्या पण पोळ्या ते पुरण शिजवायचं, बारीक करायचं, गुळ घालायचा, खूप वेळ लागतो. डाळ घालते आणि तोपर्यंत सत्यनारायण पूजा मांडून घेते. आज मी काही साडी नेसली नाही. मी प्रत्येक सणाला साडी नेसते, आज नाही नेसली. असं भयंकर गरम आले, मी काही साडी नेसली. साडी नेसली तर म्हणलं काय खरं नाही, कारण की कुठलंच काम होणार नाही म्हणून मी साडी नेसली नाही आज. चला पोळ्या बनवूया. सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवूया. डाळ ही आपल्याला गार पाण्यात घालायची नसते, गरम पाण्यातच घालायची असते. पाणी गरम होऊन दे, तोपर्यंत डाळ निवडून घेऊया. 1 ग्लास म्हणजे बरोबर पावशेर डाळ होती. ही स्वच्छ निवडून घ्यायची पाकडून वगैरे. आणि अशी जी हिरवी डाळ असते बघा, काढून टाकायची, ती घालायची नाही, ही शिजत नाही. आता पाणी सुमसुमीत झालेलं आहे आपलं. थोडंसं तेल घालायचं यामध्ये.
जीव येत नाही. आणि ते तिचा जो होल असतो बघा, तो पण टाकतो. थोडंसं तेल टाकायचं म्हणजे वरती येत नाही. दूध 1 लिटर आणलेलं मिसरी चमचा काम. काकड्या बघा अशा कापतो आणि असं डोळ्यावर ठेवून झोपतो. त्याला खूप आवडतं असं डोळ्यावर ठेवायचं आणि झोपायचं. आज खरं म्हणजे मी पुरण घालणारच नव्हते, करणारच नव्हते पोळ्या. दुसरं काय तर पुढं बनवायचं असं ठरवलेलं. पण आई म्हणायला लागली, नाही वर्षाचा सण आहे आणि बारायचा नसतो, त्यामुळे पोळ्या करच. वाटीभर डाळ घाल तर पोळ्या कर. आता वाटीभर डाळ घातली त्याच्या किती पोळ्या व्हायच्या, म्हणून म्हटलं पावशेर डाळ घालूया. आता पीठ मळून घेते आणि शेवटी वडिलांच्या माणसांनी सांगितलेलं आहे म्हणल्यावर खरं. आणि खरोखर आजचा सण बारायचाच नसतो. मग आणि घातलं डाळ. आता काही वेळ लागत नाही सोडा, पण उकडायला आले तेव्हा नकोच वाटते आणि डोकं दुखायला लागतं. असं काकड्या कापतो आणि फ्रीजला ठेवते आणि गार झालंय की असं डोळ्यावर ठेवून झोपतो. असलं आमचं. मुलांचं बरं असतं, काय टेन्शन नसतं त्यांना. त्यानंतर आता पोळीचं पीठ मळून घेतलं. पीठ मळत असताना खूप असं आपटून हे करून मळावं लागतं आणि पोळीचं पीठ जेवढं तुम्ही मऊसूत मळाल तेवढ्या तुमच्या पोळ्या खूप छान येतात. पोळीचं पीठ मळत असताना एकदम चांगलं असं मळायचं, अजिबात म्हणजे त्यात हे करायचं नाही. म्हणजे मळत असताना थोडासा वेळ लागतो, 1 अर्धा तास तर लागतो, पण दोन्ही हाताने दाबून करून आपटून हे करून पीठ असं मळायचं. ते बघू शकता पीठ कसं ताणायला लागलेलं आहे. अशा पद्धतीने पीठ ताणलं पाहिजे. जेवढं व्यवस्थित तुम्ही पीठ मळाल तेवढं तुमच्या पोळ्या एकदम अशा मऊसूत होतात. आणि हे पीठ कमीत कमी 1 तास 1.5 तास तर भिजलं पाहिजे. भिजल्याशिवाय सुद्धा पोळ्या आपल्या मऊसूत होत नाहीत. त्यामुळं ज्यावेळी आपण डाळ घालतो त्यावेळी लगेचच पीठ मळून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी तेलाचा हात लावायचा आणि पीठ मग झाकून ठेवायचं. मग खूप छान पीठ आपलं तयार होतं. तोपर्यंत मी आता इथं सत्यनारायण पूजेची तयारी करत आहे आणि तिकडं डाळ शिजत आहे, पीठ मळलेलं आहे आपलं. तोपर्यंत समया वगैरे सगळ्या काढून जोडून घेते, कारण एक कामं हलकी केलेली बरे असतात. नाहीतर मग सगळं एकदमच करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो. प्रत्येक वेळी मी समय अशा सुट्ट्या करून ठेवते, कारण ठेवायला बऱ्या पडतात. असं जर तुम्ही जोडूनच समय ठेवला तर त्या बसत नाहीत व्यवस्थित, आणि अशा सुट्ट्या करून ठेवला तर त्या डब्यामध्ये व्यवस्थित बसल्या जातात. आता त्या डब्यामध्ये सुद्धा खूप असं म्हणजे देवाचं साहित्य झालेलं आहे. त्या डब्यातसुद्धा जागा होत नाही, पण मी तसंच ठेवून देते. आणि ताम्हण, परत तांब्या आणि ज्या आपल्या सत्यनारायण पूजेसाठी बारक्या वाट्या लागतात त्या सगळं काढलं. त्यानंतर खाली स्वस्तिक काढून घेतलं मी आणि पाट आणलेला होता तर पाट ठेवला. काल मी दुकानातनं पांढरं कापड आणलेलं होतं सत्यनारायण पूजेसाठी, तर ते पांढरं कापड पण त्याच्यावर अंतरून घेतलं. आता वाती वगैरे पण लगेच बनवून ठेवणार आहे, कारण मी तयार वाती आणलेल्या होत्या पण त्या काही व्यवस्थित नव्हत्या, जळतच नाहीत व्यवस्थित. तो पण इथली भांडी मांडून घेतली आधी. एक 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 सगळं जे दिसेल ते पटपट उरकलेलं बरं असतं. आता भांडी सकाळी मी घासलेली होती, रात्रीची भांडी सकाळी लावली, परत सकाळची घासलेली आत्ताही लावत आहे आणि आत्ताने परत पडलेली आहेत. ती घासून मग ती परत नंतर 1 तासाभरानं पाण्याने नितळलं की मग ती लगेच लावावी लागणार आहे. भांडी मांडायला घासायला वेळ लागत नाही, पण कुठलं पण काम करायला वेळ लागत नाही, पण करूचपर्यंत कधी करायचं हे असा गोंधळ होतो. भांडी मांडून आले, आता म्हणलेलं हातासरशी पटणं एक फुलवात बनवायचे मला, कारण तुपाचा दिवा लावायला एक फुलवात आणि 2 याच्या वाती समईत घालण्यासाठी 2 वाती बनवायच्या आहेत. तर कापूस सुट्टा मी भरपूर आणलेला आहे, त्या कापसाच्याच वाती बनवते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या जळतात सुद्धा. तयार वाती जर तुम्ही आणला तर अजिबात जळत नाहीत वाती आणि एकदमच अशा पेटल्या जातात. त्यामुळे त्या वातीच मी तयार आणायच्या बंद केलेलं आहे. ज्यावेळी मला लागतं त्यावेळी मी असं हातानं बनवते. थोडीशी हाताला इबीत लावायची किंवा पाणी लावायचं आणि त्याने वळायच्या. खूप चांगल्या वाती. चला करगार झाला का बघूया, डाळ आपली शिजली का बघूया. थोडीफार तयारी इथं केलेली आहे मी आता. बाकीचं आता डाळ घालते, गूळ घालते डाळीमध्ये आणि त्यानंतर
थोडीशी भांडे ती घासून घेते. मग इकडं 4 नंतर आलं तरी चालते. डाळ शिजाय नाही आपल्याला. डाळ शिजाय पाहिजे आज. थोडंसं पाणी घालून घ्यायला. डाळ शिजायला नाही आहे. चांगली डाळ शिजल्याशिवाय पोळ्या काय व्यवस्थित येत नाही. त्यामुळं गडबड करायची नाही. व्यवस्थित अशी मेनासारखी डाळ शिजल्यावर मगच आपण त्यामध्ये गुळ घालायचा. अजून 1, 2 ते 3 शिट्ट्या त्यावेळेस लागणार आहे. त्यावेळेस ती डाळ शिजणार आहे. बटाटे लावून घेते दुसऱ्या कुकरला. खूप वेळ डाळ शिजल्यानंतर त्यातच मी बटाटे लावणार होते, पण आता ती डाळ शिजाय नाही, त्यामुळे त्याला वेळ लागणार. म्हणून म्हटलं मी दुसऱ्या कुकरमध्ये बटाटे लावून घेते, कारण की आपल्याला बटाटा उरकायला पाहिजे. म्हणून म्हटलं जाऊन दे तिकडं, आणि ते कुकर लावून घेतला. इकडं बटाटे शिजाले, तिकडं डाळ शिजाली. पीठ मळून झालेले आपलं. 3-4 भांडे ते घासून घेते.